महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। उद्यापासून 2 दिवस मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे। ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे या बैठकीच्या नियोजनाची जबाबदारी आहे। मुंबईतील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडते। इंडिया आघाडीतील 26 पक्षांचे नेते या बैठकीसाठी मुंबईत येणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आज दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद होते। या पत्रकार परिषदेतून बैठकीसंदर्भात माहिती देण्यात येणार आहे। इंडिया बैठकीची पहिली बैठक जी ती बिहार पाटणामध्ये झाली होती, दुसरी बैठक बंगळुरू येथे झाली होती, आता तिसरी बैठक मुंबईत होते आणि या बैठकीत इंडिया आघाडीचा संयोजकांची निवड होऊ शकते। मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव संयोजक पदासाठी चर्चेत आहे। तर 31 आणि 1 तारखेला होणाऱ्या बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण केलं जाईल। इंडिया आघाडीच्या बैठकीला येणाऱ्या पक्षाच्या नेत्यांसाठी त्रिस्तरीय सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले। त्यासाठी 280 रूम आरक्षित करण्यात आलेत आणि राज्य सरकारने या सुरक्षेसाठी उपायुक्त दर्जाचा खास अधिकारी नेमलेला आहे। येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई तसंच शिष्टाचार सांभाळण्यासाठी प्रत्येक नेत्याबरोबर एक कार्यकर्ता दिलेला आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे MK स्टॅलिन, झारखंडचे हेमंत सोरेन, दिल्लीचे अरविंद केजरीवाल, पंजाबचे भगवंत मान हे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। तर सोनिया गांधी, लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे हे नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित राहतील। या बैठकीच्या तयारीसाठी 3 पक्षांचे 300 सक्रिय कार्यकर्ते नियोजनात आहेत। काँग्रेसकडे हॉटेलमधील तयारीची जबाबदारी आहे। यामध्ये पत्रकार परिषद, संयुक्त निवेदनं, माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद अशी जबाबदारी देण्यात आली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वाहन व्यवस्था करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरेंद्र वर्मा यांनी ती उचलली आहे। तर उद्धव ठाकरे गटाकडे बैठकीची जबाबदारी असेल। इंडियाच्या बैठकीसाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या राजकीय पक्षांचे नेते मुंबईत येतात। त्यांचं स्वागत जसं पारंपरिक पद्धतीने केलं जाणार आहे तसंच त्यांच्यासाठी जेवणाचा मेन्यूही अस्सल मराठमोळ्या खाद्यपदार्थांनी सजलेला असेल। 31 ऑगस्टला पहिल्या दिवशी पाहुण्यांच्या ताटामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांमधील पारंपरिक पदार्थांचा समावेश असणार आहे। सकाळचा नाश्ता असो, दुपारचा लंच असो व रात्रीचं डिनर, प्रत्येक ठिकाणी मराठमोळे खाद्यपदार्थ ठेवण्यात आलेत। नाश्त्याला वडापाव, भाकरवडी, नारळवडीसह नाचणीचे वेफर्स असतील। सोबतीला चहा कॉफी बरोबरच नारळ पाणी, लिंबू पाणी, फ्रूट ज्यूस असं असेल। तर जेवणासाठी शाकाहारी मांसाहारी असा बेत आहे। गरमागरम भाकरी, झुणका, काळ्या वाटाण्याची उसळ, डाळिंब्याची उसळ, मसाले भात तसंच कोल्हापुरी पांढरा तांबडा रस्सा, मालवणी फिश करी असणारे। स्वीट डिशमध्ये पुरणपोळी, करंजी, मोदक, दुधी मावा मोदकाचाही समावेश आहे। या सगळ्या तयारीबद्दल आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे अशा घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। प्रणाली, तयारी तशी जय्यत केली जाते, म्हणजे स्वागतापासून तर थेट बैठक आटपल्यानंतर अर्थात पोटोबा हा देखील मराठमोळ्या पदार्थांचा असावा म्हणून असा सगळा बंदोबस्त केला जातो किंवा तयारी होते, काय अपडेट आहे? अगदी खरं आहे विशाल की ही तिसरी बैठक आहे आणि तिसरी बैठकीचं जे नियोजन आहे, आयोजन आहे, हे मुंबईमध्ये केलं जात आहे। आणि महाराष्ट्रातच काय देशामध्ये आपल्या इकडे अतिथी देवो भव म्हटलंच जातं, परंतु जेव्हा हे एवढे मोठे नेते महाराष्ट्रात येत आहेत, मुंबईत येत आहेत, तेव्हा त्यांच्या दृष्टीनं सुरक्षेच्या दृष्टीने असो, खानपानाच्या दृष्टीने असो किंवा इतर नियोजन असो, सगळ्या गोष्टी कशा चोख पार पडतील असा प्रयत्न केला जातो आहे। आयोजनाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या 2 मुख्य पक्षावर आहे आणि त्यामुळं या दोन्ही पक्षाच्या वतीनं तशी संपूर्ण तयारी केली जाते आहे। शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीनं जी सगळी व्यवस्था आहे हॉटेलमधली ती बघितली जाणार आहे। तर वाहतूक व्यवस्था जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सोपवण्यात आलेली आहे। ग्रँड हयातचं जर आपण लोकेशन बघितलं तर ते विमानतळापासून अगदी जवळचं असं आहे आणि त्यामुळं म्हणजे खरं पाहिलं तर वाहतुकीवर म्हणावा तेवढा ताण येईल असं चित्र नाही, कारण ते जवळच्या जवळ असं हॉटेल बघण्यात आलेलं आहे। हे हॉटेल मोठं आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या लोकांची, मान्यवरांची तिथं व्यवस्था होऊ शकते, या दृष्टीनं सुद्धा या हॉटेलची निवड करण्यात आलेली आहे। आणि जर बघितलं तर एकूण
एवढ्या मोठ्या आयोजनासाठी जर शहर परिसरातलं एखादं हॉटेल निवडलं असतं तर वाहतुकीवर ताण आलेला असता। आपण पाहतोय की 5 ते 6 मुख्यमंत्री सुद्धा या कार्यक्रमासाठी, या बैठकीसाठी म्हणून उपस्थित राहणार आहे। प्रत्येकाची सुरक्षा जी आहे ती महत्त्वाची आहे आणि त्यामुळं या प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या सुरक्षा यंत्रणेनं या हॉटेलची चाचपणी केलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं ते कसं योग्य आहे हे सुद्धा एकदा तपासून घेतलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता जवळचंच लोकेशन जे एअरपोर्टपासून जवळचं आहे असं निवडण्यात आलेलं आहे। खानपानाच्या दृष्टीनं सांगायचं झालं तर जेव्हा आपल्याकडे बाहेरच्या राज्यातले लोक येतात तेव्हा त्यांना महाराष्ट्रातली चव कळावी यासाठी म्हणून जास्तीत जास्त मराठमोळ्या पदार्थांचा समावेश त्यांच्या आदरातिथ्यामध्ये करण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वाची ही बैठक आहे। भाजप विरोधी आघाडी जी आहे देशामध्ये ती तयार झालेली आहे। इंडिया असं तिला नाव देण्यात आलेलं आहे। त्याचा लोगोचं अनावरण सुद्धा याच बैठकांच्या दरम्यान केलं जाणार आहे। वातावरण निर्मिती 2024च्या ज्या लोकसभा निवडणुका होणार आहेत त्याच्यापूर्वी हे 26 पक्ष मिळून भाजप विरोधी वातावरण निर्मिती तयार करण्यासाठी म्हणून या बैठका घेत आहेत आणि या बैठकांमधून काहीतरी ठोस बाहेर पडेल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही। परंतु मुंबईतल्या आयोजनाच्या दृष्टीनं सगळी तयारी अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आणि आज शेवटची पत्रकार परिषद सुद्धा या बैठकीच्या पूर्वी होणार आहे। धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल। तर इंडिया आघाडीच्या बैठकीची तयारी जोरदार करण्यात आलेली आहे आणि त्या नियोजनात पक्षातील सगळे कार्यकर्ते हे पूर्णतः